दिवसेंदिवस संपत चाललेली भारतीय एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यामुळे कमी होत असलेलं सणांचं महत्त्व हे मांडण्याचा प्रयत्न करते. तर एक कविता अशी: एकतर विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यात सिंगल चाइल्ड, सणांचं महत्त्व त्यांना काय कळणार. एकतर विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यात सिंगल चाइल्ड, सणांचं महत्त्व त्यांना काय कळणार. खरे त्यांचंही रक्षाबंधनसाठी भाऊ बहीण ते तर कुठून आणणार. आत्या, मामा, मावशी, काका अशी गोतावळी त्यांनाही असतात, पण त्यांच्याशी काय संबंध नसतो, कारण कधीतरी ती समारंभाला भेटतात. भाऊ बहिणीच्या या गोड प्रेमाच्या नात्याचा सण त्यांना कसा उलगडणार, कारण द्रौपदी आणि कृष्णाच्या नात्याची गोष्ट आजीशिवाय कोण सांगणार. बहिणीने भावाला राखी बांधली की त्याच्या आनंदाला पारावार नसतो. भावाकडून घेतलेली ओवाळणी म्हणजे बहिणीचा जन्मसिद्ध हक्क असतो. पूर्वी राखी बांधण्यासाठी सख्खा भाऊ असावा असं काही नव्हतं, म्हणून पूर्वीचा काळ बरा म्हणायचा. चुलत मावस मांडलेल्या सगळ्यांच्या हातावर राखी बांधण्याचा हट्ट मात्र व्हायचा. भाव सुद्धा तसाच होता. बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी हात कोपरापर्यंत गच्च भरायचा. तसाच हात घेऊन भाव डौलाने गावभर मिरवायचा. आता चित्र थोडं बदललं गेलं. भावंडातील लुटुपुटू भांडणांची दात जरा जास्तच घेतली गेली. थोरा मोठ्यांच्या मनातील विष आता पुढच्या पिढीत पोहोचली गेली. साऱ्या नात्यांची दुर्दशा झाली. पुढच्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यात ही पिढी मात्र थोडी पाठीमागे राहिली.